रामकृष्ण जयेश्वर. हे बघा आपण डोंगर चढून वर आलेलो आहे. हे बघा विठ्ठलाची मूर्ती आहे. आपण थोडं पुढे आल्यानंतर रेंज मिळाली. मला जायचे पलीकडं. सांगतो ना साईडला सांगतो ना इकडे लावून. हे बघा संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा विसावा. हे जे आपण वारकरी पाहत आहे, हे वारकरी इथं विसाव्याला थांबलेले आहेत. अजून यांना फार पुढे जायचे. यांना म्हणजे आता ज्या ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम आहे त्या त्या ठिकाणी त्यांना जायचंय. ह्या वर्षी पालखीला येण्यासाठी फार आता ते म्हटलं आता काय झालं मित्रांनो, घाटात अजिबात रेंज नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला लाईव्ह करता आलं नाही. आता थोडी थोडी रेंज मिळत आहे. आता आपला मुक्काम या ठिकाणी जवळ झेंडेवाडे आहे. झेंडेवाड्यामध्ये मुक्काम आहे. पण इथून सासवड, दादा सासवड किती लांब आहे इथून? तरी सासवड इथून 4 ते 5 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. आता आपण घाट चढून वर आलेलो आहोत. आपल्याजवळ घाट चढण्यासाठी म्हणजे 6:50 आपण घाट चढायला सुरुवात केली तर 9:30 मिनिटापर्यंत म्हणजे 2 तास 40 मिनिटं आपल्याला लागले घाट चढायला. इतकी प्रचंड गर्दी. आणि घाटात तुम्हाला सांगतो, घाटाचं एका बाजूने काम चालू आहे. त्यामुळं एकाच बाजूच्या 2 लेन वापरण्यात आल्या होत्या आणि फार अवघड होतं. तर आपण एखाद्या तज्ज्ञ माणसाला विचारू बा, दरवर्षीचं वारीचं नियोजन कसं असते घाटामध्ये आणि ह्या वर्षी नेमकं कसं झालं किंवा काय चुकलं. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आम्ही आळंदीवरून गुलटेकडी पुण्यात या ठिकाणी पायी आलो आणि पुण्यात मग मुक्काम केला. ज्या दिवशी आलो 8 तारखेचा मुक्काम, 9 तारखेचा मुक्काम आणि आज 10 तारीख आहे. आपण 10 तारखेला निघालो आणि 10 तारखेचा मुक्काम या ठिकाणी 10 आणि 11. पण चांगली माणसाची कसरत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात प्रवास करणं म्हणजे वारी करणं थोडं जिकरीचं काम आहे. कारण अंतर जास्त आहे. म्हणजे
2 दिवसाचं अंतर एकाच दिवसात कापायचे अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं अक्षरशः सगळ्या वारकऱ्यांचं पायी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात जेवढे वारकरी आहेत सगळ्या वारकऱ्यांचं पाय असं बोलत असतील, दादा थांब थोडा विसावा घे. कारण त्या दिवशी आम्ही आळंदी ते गुलटेकडी आम्ही 3 जणच पायी आलो. मी, मान्य श्री केशव विठ्ठल पोकरकर आणि मान्य श्री बाळासाहेब तपाजी पोकरकर. आम्ही त्यावेळी सांगितलं नाही का म्हणजे असं, पण अक्षरशः पायांचं अक्षरशः पीठ झालेलं आहे, पीठ. अजूनही मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला थोडं हायसं वाटेल, कारण तिथं गेल्यानंतर डायरेक्ट आरामच करायचा आहे. बोलण्याच्या नादामध्ये दिंडी पुढे जायची कळणार नाही, कारण इथंच जवळ कुठेतरी पहिल्यांदा कोणत्या तरी हॉटेलवर जाणार आहे विसाव्यासाठी आणि नंतर मग मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. कारण आळंदी ते सासवड, आळंदी ते वाल्ह्यापर्यंतचा टप्पा आपल्याला माहीत नव्हता. म्हणजे आपण गेल्या वर्षी वाल्हे ह्या ठिकाणावरून वारी चालू केली होती आणि ह्या वर्षी आळंदीवरून चालू केली. त्यामुळं ह्या भागात म्हणजे नेमकं आपलं मुक्कामाचं ठिकाण कुठे आपल्याला माहीत नाही. बघा हे आपले 2 वारकरी आहेत, रामकृष्ण. मी म्हटलं ती आपली वारीतली लोक आहे, पण ती नव्हती वारीतली लोक. होता